नमस्कार. आपण पाहता सन्मान देशका आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी शमोल मगर तुमचं स्वागत करतो. माझ्या भावांनो, आज मला तुमच्याशी काही महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. माझं आज काही न्यूज विषयी मी आज नाही, तर मला एक तुम्हाला मार्गदर्शन करण्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर विषय हा आहे की एक माझा मित्र आहे, जे माझे मित्र एका लग्नाला गेले असताना त्या ठिकाणी त्यांनी एक सुंदर असं एक प्रसंग त्यांनी मला सांगितला. त्यांनी सांगितलं की सर, आम्ही एका लग्नाला गेलो होतो. लग्नाची मिरवणूक चालू असताना काही तरुण वर्ग नाचत होते. त्या ठिकाणी काही लोक त्या वरातीच्या पाठीमागे, मिरवणुकीच्या पाठीमागे चालत होते. असंख्य गर्दी होती आणि डीजेवर जे काही गाण्यावर जे तरुण वर्ग नाचत असताना त्या ठिकाणी एक छोटासा प्रसंग असा आला. जशी जशी मिरवणूक पुढे पुढे जात होती, रस्त्यामध्ये बाजूला एक मस्जिद आहे आणि त्या मस्जिद मधून आवाज आला अजानचा. आणि जेव्हा अजान चालू झाली तेव्हा त्या ठिकाणी जे नवरदेवाच्या बाजूचे लोक होते किंवा जे चांगले समजदारपणे जे लोक होते, ते समजदार लोकांनी एका व्यक्तीने सांगितलं की पटकन त्यांनी डीजे बंद करावा. आणि तो डीजे वाल्याने सांगितल्याप्रमाणे डीजे बंद केला. आणि सर्व मुलं म्हणले की अचानक डीजे बंद केल्याच्या नंतर ते म्हणले की डीजे बंद का केला, थोडस वाद करायला लागले. त्यांनी थोडंसं खुणवलं की शांत बसा. आणि जेव्हा ते अजान चालू झाली तेव्हा लोकांनी पण ऐकलं की अजान चालू झाली, म्हणून ते सर्व लोक शांत झाले, तरुण मुलं पण शांत झाले. आणि काही वेळाच्या नंतर अजान संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा डीजे चालू केला आणि त्या ठिकाणी ती मिरवणूक शांततेने पुढे पार पडली. मला एक सांगायचं की त्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीने समजदारपणा दाखवला की अजानचा टाइम चालू आहे आणि अजान चालू झालेले आहे, तर आपला डीजेवर आपला मोठ्या आवाजामध्ये त्या ठिकाणी डीजे लावणं हे काय चुकीचं आहे, त्या व्यक्तीला समजला. आणि तो व्यक्तीने ती डीजे बंद करायला लावली आणि नंतर डीजे चालू केला अजान संपल्याच्या नंतर. आम्हाला पाहायला मिळतंय की मस्जिद मधून येणारा जो आवाज आहे किंवा जे नमाज आहे, त्यावेळेस सर्व मुस्लिम धर्मीय बांधव हे नमाज पठण करत असताना किंवा अजान देत असताना आपल्या डीजेमुळे की त्या अजानवर काही परिणाम होऊ नये म्हणून त्या व्यक्तीने काय पटकन डीजे बंद केला. खूप चांगलं वाटलं. मी तर म्हणतो, मी सल्यूट करतो त्या व्यक्तीला की त्यांनी हे केलं. फक्त मला मुस्लिम लोकांनी मस्जिद वर फक्त त्या ठिकाणी डीजे बंद केला तेव्हा तेच मला सांगायचं नाही, तर मला हेही सांगायचं आहे, जसं तुम्ही मस्जिदच्या ह्याच्यावर तुम्ही डीजे बंद केला किंवा मिरवणूक चालू असताना तुम्ही अजान चालू झालं ना, तुम्ही डीजे बंद केला. तसेच हिंदू लोकांचं सुद्धा मंदिरामध्ये आरती चालू असते, काही भजन चालू असते, काही किंवा पूजा चालू असेल, तर पटकन त्या ठिकाणी काही गोष्टी थांबवा, नाही तर त्या ठिकाणातून तुम्ही पुढे जा. पण मंदिरासमोर, मस्जिद समोर आपलं कोणत्याही प्रकारचं आवाज येऊ देऊ नका, ध्वनी प्रदूषण होऊ देऊ नका, जेणेकरून एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असं काही करू नका. कारण आम्ही सर्व एकजण, आमची कुठे ना कुठे नाळ जुळली गेलेली आहे. आम्ही सर्व हिंदू भाऊ, मुस्लिम बांधव, आम्ही काय करतो, एकमेकांचा सन्मान करतो. पण हे जे नालायक लोक जे आहे, हे राजकारणी लोक आहे, हे आम्हाला बहकवण्याचं काम करतात. आमच्या हिंदू भावांना, आमच्या मुस्लिम भावांना बहकवण्याचं काम करतात, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. आणि मग ह्या लोकांमुळे काय केस झाल्याच्या नंतर कुणी राजकारणी आमच्या लोकांना वाचवायला येत नाही आणि आमच्याकडे एकदा मुलावर केस पडल्याच्या नंतर पुढे त्याला नोकरी करता येत नाही. तर मला हे सांगायचं हे आहे की जर आम्ही लोकांची, ह्या राजकारणी लोकांची जीवन किंवा त्यांचं भाषण जे चालतं हे हिंदू मुस्लिमवर चालतं. आम्ही पाहतो की मीडियाचं सुद्धा रोजीरोटी चालती ती सगळं हिंदू मुस्लिमच्या ह्याच्यावर. त्यांना विषय दुसरा भेटत नाही, कंटेंट दुसरा भेटत नाही, त्यांना फक्त हिंदू मुस्लिम पाहिजे. आणि हे सर्व गोष्टी करत असताना, चुकीच्या गोष्टी आमच्या देशामध्ये पसरत असताना, हे लोक, राजकारणी लोक कधी विचार करत नाही की बाबा आमच्या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करताय, स्त्रियांवर बलात्कार होत आहे, तरुणांवर बलात्कार होत आहे, लहान लेकरांवर होत आहे, याच्याबद्दल कुणी बोलत तयार नाही. आमच्या शहरामध्ये विकास कामं करायची आहे, शैक्षणिक काम आहे, रोजगार आहे,
या सर्व गोष्टीवर कोणीही कोणता नेता बोलत तयार नाही. त्यांना जो अजेंडा ठरवलाय त्या अजेंडाच्या नुसार हिंदू मुस्लिम विषयी बोलणार आणि त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करणार. हे काम हे लोक करत आहे. पण यामध्ये आमचे हिंदू भाऊ लोक जे आहे त्यामध्ये गुरफटले जात आहे. आमच्या मुस्लिम बांधवांना टार्गेट केलं जात आहे, मस्जिद पाडल्या जात आहे, त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं जात आहे. मला एक सांगायचे, ह्या गोष्टी सर्व चालू असताना आमच्या देशामध्ये जे तेढ निर्माण करणारे ते राजकारणी जे लोक आहेत त्यांच्यापासून थोडस दूर राहावं असं मलाच वाटतं. राजकारणी कुणी कुणाचा सखा नाहीये. सत्तेच्यासाठी तो काही पण करू शकतो. म्हणून माझ्या भावांना तुम्हाला एकच सांगायचंय की ह्या सर्व गोष्टीपासून दूर राहा आणि आपला परिवार किंवा आपलं जीवन व्यवस्थित हे करा. कारण का आम्हाला ह्या आमच्या ज्या गरजा आहे की आम्हाला आमचं परिवार चालत असेल तर आम्हाला चांगलं व्यवस्थित राहणं आणि आमची एक चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. जर आम्ही या राजकारणी लोकांच्या पायी आमचं चारित्र्य बर्बाद करू तर आम्हाला कोणी नोकरी सरकार देणार नाही. कारण आमच्यावर एक केस लागली जाते, गुन्हा लागला जातो. देव मला एकच सांगायचंय की जे आपण ह्या गोष्टी करतो तर व्यवस्थित विचारपूर्वक करा. आमचा हिंदू भाऊ, आमचा मुस्लिम भाऊ कोणाच्याही जाती धर्माला गालबोट लागेल असं करणार नाही. तर हीच काळजी आम्ही घेतली पाहिजे. आणि एकच गोष्ट आहे की आमच्या देशाचा विकास करायचं, आमच्या देशाची स्थिती मजबूत करायची असेल तर योग्य असा उमेदवार आम्हाला हे करा. कुणी भडकाऊ भाषण देतं किंवा काहीतरी बोलतो म्हणून त्याला नाही. ते भाषण फक्त ते त्यांच्यासाठी त्यांची पोळी भाजून घेण्यापुरती आहे. काही माझं बोलणं फार काही लोकांना कडू लागत असेल, लागू द्यायचं. कडू लागत असेल तर कडू हे शरीरासाठी चांगलं असतं. गोड जे आहे, गोड बोलण्याने काय होतं की शरीराला अपाय होतो, शुगर होते, डायबिटीज होतो. म्हणून कडू बोलणं शरीरासाठी चांगलं आहे. आणि त्या कडूच्या नंतर आमच्या बोलण्यामध्ये तुमच्यासाठी प्रेम आहे, आमच्यासाठी आपुलकी आहे. म्हणून आपण सर्वजण हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आणि आम्ही सर्व भाऊ आहोत हे लक्षात ठेवा. म्हणून हा व्हिडिओ आपला कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.